जर तुम्ही सोमनाथ मंदिर फिरायला येताय आणि या ठिकाणचा जो काही परिसर आहे, यामध्ये जे काही ठिकाण आहेत 4-5 ती मी तुम्हाला फिरण्यासारखी सांगणार आहे. यामध्ये पहिलं जे आहे हे भालका तीर्थ. या ठिकाणी श्रीकृष्णांच्या पायाला बाण लागला होता आणि ते त्या पिंपळाच्या झाडावरती होते. हे एक मंदिर खूपसुरत आहे म्हणजे बघण्यासारखं. त्यानंतर जे आहे हे बालगंगा. या ठिकाणून श्रीकृष्णाच्या पायाला भालकानं इथून बाण मारला होता आणि इथं 3 ही आहेत लिंग आहेत आणि तिकडं पलीकडं सोमनाथ मंदिर दिसतंय. तर हा आहे त्रिवेणी संगम. या ठिकाणी समुद्राचा त्रिवेणी संगम झालेला. या ठिकाणी तिल तर्पण वगैरे केलं जातं म्हणजे श्राद्ध, तर्पण या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर आहे हिरण्य सरिते. ही नदी आहे. या नदीवरती सरींच्या पादुका आहेत. इथूनच श्रीकृष्ण निजधामाला गेले होते. यानंतर मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सोमनाथ ज्योतिर्लिंग. हे एकदा बघून झाल्यानंतर ज्योतिर्लिंगाच्या पाठीमागच्या बाजूला समुद्र किनारा आहे आणि हा रोड आहे. तर याच्यावरती ₹5 तिकीट द्यायचं आहे आणि तिकीट काढून तुम्ही या ठिकाणी समुद्राच्या पाठीमागची बाजू जी काय आहे ही तुम्ही बघायला येऊ शकता. याच्यानंतर सुद्धा एक 2-3 ठिकाण आहेत, तर तुम्ही त्या वेळेमध्ये जाऊ शकता.